हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं माहेरी आणि त्यासाठीच वानोळा म्हणून मी वांगी तोडून आणली होती. आता त्यातली ना जी मोठी मोठी वांगी आहेत ना ती काढून घेते. त्याचं मला भरीत करायचं होतं. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे आपलं डेली ब्लॉग. तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर या इकडे ना तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर ती लाल मिरची आणली होती. त्याचा मस्त असा ठेचा तयार करून ठेवला होता डब्यामध्ये. तर ही वांगी आहेत ना ती तळली होती आणि ती तळल्यानंतर ना त्या चटणीत छान अशी स्मॅश करून घ्यायची. भाकरीसोबत खायला खरंच एक नंबर लागतात. तर कृष्णाला खायला घातलं, घरातलं सगळं आवरलं. आता महिलांचं कसं आहे, घरी जरी कोणी करायला असलं ना तरी एक सून जर असली ना ते तिला घरातलं सगळं आवरूनच बाहेर पडावं लागतं. तर मला पण घरातली सगळी कामं करता करता आहेत ना 2 वाजले होते आणि त्यानंतर ना मग लगेच मी इकडे यायला निघाले. इकडे आल्यानंतर ना आता गरम आहे त्याच्यामुळे मग सरबत घेतला. त्याच्यानंतर आता मिस्टरांना ना लगेच जायचं होतं, त्यांच्यासाठी पोहे केले आणि सोबतच कृष्णाला पण मी खायला चारत होते कारण की त्याचा पण खायचा टायमिंग झाला. आता मैत्रीण बऱ्याचशा वर्षांनी म्हणजे 1 वर्षांनी आम्ही तरी भेटलो असेल, तसं तर फोनवर आमच्या सारख्याच गप्पा व्हायच्या. पण तिथं मात्र मी काही शूट केलं नाही. भरपूर अशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर पार्लरमध्ये जायला निघाले. आता लग्नाला जायचं आहे म्हटल्यावर पार्लरमध्ये तर गेलेच होते कारण की अवतार माझा भरपूर असा खराब झालेला आहे. तर या इकडे ना जी मी साडी घेतली होती ती पण आलती आणि मस्त अशी ती साडी आली होती. ऑनलाईन मी मागवली होती आणि मी ती साडी आलेली मम्मीची तर 4-5 दिवस झालते. पण मला ती बघायची उत्सुकता होती की ती कशी आहे. पण खरंच साडी खूप छान अशी होती. आता पार्लरमधून घरी आल्यानंतर आहे ना मुलांचं मस्त असं खेळणं चालू होतं आणि मम्मीचा पण या इकडे ना स्वयंपाक चालू होता. तर जेवणामध्ये मस्त अशी मटणाची भाजी भाकरी असं जेवण होतं. तर तसं तर आहे ना त्यांना स्वयंपाकाला 9-9:30 वाजतात. पण आम्ही गेलो ना की त्यांचा स्वयंपाक 7-8 वाजताच होऊन जातो. कारण की आमच्याकडे कसं आहे ना लवकर जेवतात, त्याच्यामुळे मुलांना पण लवकर भूक लागते. आता मम्मीचा स्वयंपाक चालला होता. पण मी येताना आहे ना बांगड्याच आणायचे विसरले, त्याच्यामुळे मी बांगड्या आणायला आले होते. तर आता लग्नाला जायचं म्हटलं तर हिरव्या बांगड्या ह्या आल्याच. मग हिरव्या बांगड्या घेतल्या मस्तपैकी अशा आणि त्यानंतर घरी आलो. घरी येईपर्यंत मम्मीचा निम्मा अर्धा स्वयंपाक तर झालाच होता. मस्त अशी भाजी तिने तयार करून ठेवली होती. तसेच आळणी सूप पण तयार केलं होतं कारण की कृष्णाला तिखट खात नाही त्याच्यासाठी आणि मस्त असा जिरा राईस पण केला होता. आता मी कृष्णाला चारून घेते आणि त्यानंतर मी पण जेवण करते. तर सगळ्यांचा स्वयंपाक मात्र करून झाला होता आणि ती काही नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे ना तिने वांग्याची भाजी तिच्यासाठी केली होती. आता उद्या जायचं म्हणजे आम्हाला उद्या आज जायचं होतं गावाला, त्याच्यासाठीची तयारीच मम्मीची या इकडे ना चालू होती. आता बाहेर जायचं म्हटलं की तिला पण घरातलं सगळंच आवरून जावं लागतं. तर या इकडे ना आता मी जेवून घेते. कृष्ण मात्र झोपला होता कारण की आमच्या इकडं कसं आहे ना रूममध्ये नेलं की तो झोपतो, म्हणजे तिथं लाईट वगैरे काहीच नसते. आता इकडे याला झोपवायचं म्हटलं ना इकडे सगळ्या लाईटी वगैरे चालू असतात. त्याच्यामुळे तो झोपतच नव्हता. मग बळबळ त्याला झोपवलं. त्यानंतर साईला इकडे ना मेहंदी काढली. तो म्हणत होता की मला आता सुट्टी आहे तर मेहंदी काढ, कारण की शाळेत त्यांच्या मेहंदी अलाउड नाही. आणि या इकडे आता लग्नाला जायचं म्हटल्यावर आहे ना बॅगा भरायचं काम चालू होतं आणि त्यातल्या त्यात म्हणजे जो वानवळा नेलता ना तो पण कुठं ठेवायचा हेच चालू होतं. तर आहे ना जे दोडके ते जे आहेत ना ते व्यवस्थित आता बॅगेतच भरून घेतले, कारण की आम्ही जायला दोघीच जणी सोबत 2 मुलं, मग सगळं कसं मॅनेज होणार ना, त्यामुळे एकाच बॅगेत. आजचा छोटा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.